ऐकलं असतं तर आज बरं झालं असतं. त्या शेजारच्यानी ऐकलं आणि त्याचा व्यवसाय कुठच्या कुठं गेला. लशी बिशी वेळेवर दिल्या असत्या तर बरं झालं असतं. माझी बेगबुद्धी कुठे चालायला गेली तेव्हा काय माहिती. हो बाई, काय झालं हो बाई तुम्हाला? का रडताय? हो बाई. अगं बाई काय झालंय? का बरं रडतीये? समजा गेलं माझं त्या कवारानं माझ्या शहाणपणाने मी सगळं गमावलं. मी तुला आधीच सांगितलं होतं, तू काय ऐकलं नाही, अतिशहाणी झालीस. अगं सीएसए काय कॉमेडी चित्रपट आहे वय, थेट ऍक्शन थ्रिलर आहे. काय आता नुकसान झालं त्यात आपण तरी काय करू शकतो? अरे हृदया, बरं झालं मी तुझं ऐकलं बघ. काय आता तू सांगितल्याप्रमाणे मी वरा व्यवस्थापन चालू केलं, त्याच्यामुळे माझा धंदा तरी एकदम जोरात चालू आहे बघ. आणि नफा नफा म्हणशील तर नुसतं पैसा येतं बघ. आणि मी काय अडचण आली ना तर थेट आपल्या KNP शिरवळला जाऊन भेट देतो बघ. आणि तुझ्या सांगण्यावरून माझ्या मित्रांना पण मी प्रोत्साहन दिलंय बघ. तेवढं तू चांगलं केलंय, माझं ऐकलं म्हणूनच वाचलास तू. तर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनो, आता आपण 2 शेतकरी बघितले, विद्या आणि श्रीपाद. विद्याने अति आत्मविश्वास दाखवला, त्यामुळे आज ती रस्त्यावर आली. तसेच दुसरीकडे श्रीपादने वेळेवर विनम्रता आणि शिकण्याचा दृष्टिकोन दाखवला, त्यामुळे आज तो यशस्वी ठरला. तर CSF हा कुठला साधा सुद्धा रोग नाही, हा वराहांचा प्लेग आहे, प्लेग. आणि या रोगावर बाजारातलं कुठलंच औषध किंवा गोळी काम करत नाही. त्यावर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे लसीकरण. काय? लसीकरण. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिले तुम्ही जेव्हा तुमच्या वराहांचं वेळेवर लसीकरण करा आणि जेव्हा नवीन वराह खरेदी करत असाल तेव्हा त्याची लसीकरण झालंय की नाही याची नोंद घ्या, तरच ते खरेदी करा. दुसरं म्हणजे स्वच्छता. तुमचा गोठा स्वच्छ ठेवा. फिनाईल किंवा दुसरं कुठलंही जंतुनाशक वापरून त्याला नियमितपणे स्वच्छ ठेवा. आणि तुमच्या वराहांमधलं कुठलंही मृत पावलं असेल ह्या आजारामुळे तर त्याची नीटपणे व्यवस्थित विल्हेवाट लावा, जेणेकरून हा रोग तुमच्या दुसऱ्या निरोगी वराहांमध्ये नाही पसरणार. आणि तिसरं, हा आजार माणसांमध्ये नाही पसरत, त्यामुळे निश्चिंत राहा. पण हा आजार तुमच्या वराहांसाठी यमराजापेक्षाही कमी नाही, त्यामुळे त्यांची नीट काळजी घ्या. आणि शेवटी मी एवढंच सांगते की एवढं सगळं करूनही जर तुम्हाला तुमच्या वराहांमध्ये ही लक्षणं दिसलीच तर घाबरू नका. तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीयाशी संपर्क करा किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे कधीही विचारू शकता. शेवटी आम्ही एवढंच सांगू इच्छितो, लस घ्या, स्वच्छता पाळा, CSF